पाहिला पाहिला ते शूज कड पाहिजे शूज कड ते शूज पा ब्रँडेड शूज लावसारखं झालं इकडे जाते हाँ त्याला इकडे होता आता तिकडे त्याला वळवला थैली आहे हां त्याला होतं म्हणते काय दिसत नाही ना माझं दुसरं त्याला गेलं बरं एकंदरीत घटनाक्रम काय आहे आणि तुम्हाला ही माहिती कशी मिळाली? आज राजुरा विधानसभेच्या दौऱ्यावर असताना गडचांदूर शहरातील भगवती कॉम्प्लेक्स याजवळ मोठी गर्दी जमा झाली होती. त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता त्या ठिकाणी कुणी अज्ञात व्यक्तीने त्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचं निष्पन्न झालं. त्या ठिकाणी बॉम्ब स्क्वॉड तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागलेला होता आणि त्याचबरोबर इमारत खाली करून त्या ठिकाणी त्या बॉम्बची चाचपणी सुरू होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार गडचिरोलीचं बॉम्ब स्क्वॉड त्या ठिकाणी येऊन तो बॉम्ब निष्फळ करणार अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. लोकांमध्ये भयाचं वातावरण होतं आणि सारेच उत्सुकतेपोटी त्या ठिकाणी गर्दी करून पाहत होते. गडचंदूर शहरामध्ये अशा प्रकारे नक्षली कारवाया होणं हे खरंच कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अशा प्रकारे जर कोणी बॉम्ब ठेवत असेल, गोळीबार होत असेल, अशा कुठले खून मर्डर होत असेल तर चंद्रपूर जिल्हा नेमका कुठल्या मार्गावर आहे? हे कुठं युपी बिहार होण्याच्या मार्गावर तर नाही ना, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत आहे. बरं आवाज जो आहे आपल्या आठवड्यामध्ये या बाबतीत अशा पद्धतीचे बॉम्ब ठेवणं आणि अशा पद्धतीच्या कारवाई आहेत त्या वाढणं हे धोकादायक आहेत आणि सामान्य नागरिकांमध्ये वातावरण जे आहे ते घालविण्यासाठी प्रशासनाने काय करायला पाहिजे? नक्कीच भगवती कॉम्प्लेक्स हा परिसर वर्दळीचा परिसर आहे आणि अशा ठिकाणी जर कुठले बॉम्ब सदृश वस्तू त्या ठिकाणी ठेवत असेल. गडचंदूर शहर औद्योगिक शहर आहे, परंतु पाहिजे तसं कायदा सुव्यवस्था पाहिजे तसा बंदोबस्त या ठिकाणी दिसत नाही. सगळीकडे कायद्याचं उल्लंघन होत आहे. त्यामुळेच कदाचित लोकांची हिंमत वाढून अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्ती होत आहे.